भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली, मात्र मोठ्या प्रमाणात रोष हा पाकिस्तानपेक्षाही अझरबैजान आणि तुर्कीवर आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकूणच तुर्कीचे ड्रोन्स हे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडनं आपल्या विरोधात वापरण्यात आले आणि एकूणच जनभावना आपल्याला सध्याला तशा प्रकारची पाहायला मिळते आहे की एकूण जे काही आर्थिक आपले संबंध आहेत ते तोडण्यात यावे, सोबतच पर्यटन असेल, अनेक गोष्टी ह्या दोन्ही देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्या कुठेतरी तोडण्यात याव्या अशा प्रकारची भावना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत केसरीचे संचालक आहेत हिमांशू पाटील, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, तुर्की आणि अझरबैजान इथे मोठ्या प्रमाणात पर्यटन आपल्याला पाहायला मिळतं, भारतीय मोठ्या प्रमाणात जातात। सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? तुमच्याकडे किती बुकिंग्स येत आहेत किंवा आहेत ते कॅन्सल होत आहेत का? नाही, सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने तुर्की आणि अझरबैजानने जो स्टँड घेतला आणि पाकिस्तानच्या बरोबर ते गेले, त्याच्यामुळे जनक्षोभ हा त्यांच्या विरोधातच आहे। फ्युचर प्लॅन्स डेफिनेटली ह्या कंट्रीजकडे जाणारे सगळ्यांनी थांबवलेले आहेत। ज्या मंडळींनी ऑलरेडी बुकिंग केलेलं होतं किंवा ज्यांचे पैसे ऑलरेडी टर्की किंवा अझरबैजानच्या ऑपरेटर्सकडे गेले होते, त्यांचा काही प्रमाणात नाईलाज होता, कारण विमान कंपन्या पैसे द्यायला तयार नव्हत्या परत करायला, किंवा तिथले सप्लायर्सचे पैसे परत करायला नव्हते, त्यामुळे त्यांना इच्छा नसताना कित्येक जणांना जावं लागलं। पण आम्हीही ॲट केसरी जे आता ऑलरेडी आहेत ऑन टूर किंवा ह्या 1-2 दिवसात निघत आहेत, तेवढं सोडून बाकीचे पुढची सगळी टर्की आणि अझरबैजानसाठीची ज्या काही टूर्स होत्या त्या सगळ्या थांबवलेल्या आहेत। आणि जनभावना ही त्याच दिशेने आहे की जो भारताच्या विरोधात म्हणजे शत्रू देशाला मदत करणारी ही जी 2 राष्ट्र आहेत त्यांच्याकडे आपण जाऊ नये अशाच प्रकारची आहे। नेमकं या दोन देशांबद्दल बोलायचं तर पर्यटन जरी का सध्याला हे थांबलं असलं तरी कशा प्रकारचं पर्यटन तिथं आपल्याला पाहायला मिळतं? दोन्ही देशांमध्ये लोक कुठं जाण्यासाठी तिथं पसंत करतात आणि नेमका तिथेच जर का बंद झाला तर पर्याय काय उपलब्ध राहतात पर्यटकांसमोर? नाही, पर्यटकांसाठी तर पर्याय खूप आहेत। बाकूमध्ये म्हणजे बाकूच आहे, अझरबैजानमध्ये बाकू ही मेन त्यांची सिटी आहे, तिथेच लोक जास्त जाणं प्रिफर करत होते। आणि त्याच्याबरोबर त्याच्याच बाजूला जॉर्जिया एखादा देश जाणं लोक प्रिफर करत होते। टर्कीमध्ये तसं बरंचसं बघण्यासारखं आहे, पण मला असं वाटतं की देशहितापुढे दुसरं काही येत नसतं आणि त्याच्यामुळेच लोकांनी आत्ता तरी ब्रेक घेतलेला आहे की पुढच्या काही काळामध्ये जर परिस्थिती सुधारली तर, पण मला असं आत्ता तरी वाटत नाही आहे। आणि आत्तापुरता जर केसरी टूर्स पुरता बघायचं झालं तर येस, वी स्टँड बाय अवर नेशन आणि आमचा सपोर्ट हा भारतीय सैन्य दलाला आहे, गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत त्याला राहील आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढचं प्रमोशन आम्ही सगळं थांबवलेलं आहे। अशाच प्रकारचा आपल्याला एक ट्रेंड मध्ये पाहायला मिळालेला होतो मालदीव संदर्भात, मालदीव्सकडनं देखील एक प्रतिकार झाला। त्यानंतर तिथली सध्याची काय नेमकी परिस्थिती आहे? पर्यटकांचा ओढा आहे? नाही, मालदीव्सकडे ज्या वेळेला हे झालं होतं त्यावेळेला केसरी टूर्स वर पहिली कंपनी होती की ज्यांनी मालदीव्स विकणं किंवा तिथल्या टूर्स ह्या सगळ्या थांबवलेल्या होत्या। आणि मला असं वाटतं मालदीव्सला त्याचा प्रचंड फटका हा सहन करावा लागला आणि लागतोय। एखादं डेस्टिनेशन किंवा त्याच्याबद्दल झालेली निगेटिव्ह पब्लिसिटी ही त्या डेस्टिनेशनसाठी मारक ठरतेच आणि त्याला परत त्याच ह्याच्यात यायला बराचसा वेळ लागणार। आणि मला हे असं वाटतं की जर पुढच्या काळामध्ये जर काही गव्हर्नमेंट लेवलवरती जर तशा प्रकारच्या सुधारणा झाल्या तर, पण इट विल टेक लॉंगर टाईम फॉर टू रिकवर। बातचीत केल्याबद्दल। तर एकूणच सध्याची जर परिस्थिती पाहिजे तर केसरीकडनं तरी सध्याच्या ज्या टूर्स आहेत त्या संपूर्णपणे आपल्याला रद्द केल्याचं पाहायला मिळतं आणि एकूणच अनेक पर्यटक असेल ते देखील कुठंतरी अझरबैजान आणि तुर्की इथं जाण्यासाठी देखील जे जाणार होते त्यांनी देखील आता सध्याला नाक मुरडत माघार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन अजित शिवतरकरचा हर्षकुमार, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।